आज आम्ही एक सदिच्छा भेट घ्यायला आलेलो. ह्या निवडणुकीनंतर सर्व सदस्यांना भेटण्याची इच्छा होती आणि अत्यंत महत्त्वाचं असं त्यांचं मार्गदर्शन झालं. या पुढची वाटचाल ही कशी असायला पाहिजे या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि पक्षश्रेष्ठी तुमच्याशी याबाबत आणखी पुढे काही बोलतीलच. पण तशा प्रकारची चर्चा झाली आहे, काय मार्गदर्शन केले? जर पाठिंब्याबाबत कोणत्याही पक्षाने आमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तो सन्मानजनक असेल आणि तर त्याबाबत आम्ही विचार कसा करावा, काय करावं त्याबाबत आमची चर्चा झाली. परंतु मनसेने मनसेने एकत्र इलेक्शन लढलेलं आहे आणि अचानक वेगळा विचार केलेला आहे. त्यांनी थेट एकनाथ शिंदे जे थेट दुश्मन होते, म्हणजे एक हे होते कॅन्डिडेट होते, त्यांना तुम्ही सपोर्ट केलं. तो प्रश्न त्यांना विचारा. तुमच्याची काय चर्चा झाली की तुमची काय चर्चा झाली की त्या संदर्भात? आमच्याशी काही चर्चा झालेली नाही आणि त्यांनी तो त्यांचा त्यांना पाठिंबा द्यायचा आहे तो त्यांनी दिला असेल. त्यांच्या काय टर्म कंडिशन असतील त्या हिशोबाने. म्हणजे आमच्या संपर्क आहे, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. केलं आहे, संपर्कात आहेत ते, वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत आहे. कशा संदर्भात? पाठिंबा मागण्याबाबत. भाजप पण आहे, शिंदे सेना पण आहे. तुम्ही काय भूमिका घेतली यावर? सन्मानपूर्वक जर त्यांनी मागितला, पाठिंबा मागितलेला आहे आणि तो जर आमचा सन्मान त्याच्यात होत असेल तर त्याचा नक्की त्या प्रस्तावाचा विचार करू. तुम्ही शिंदेसोबत जायला तयार आहात का जर सन्मानपूर्वक असेल तर? तसा प्रस्ताव येऊ द्या. बोलले आता जर का सन्मानपूर्वक जर का आपल्याला प्रस्ताव आला तर साहेबांचा काही ग्रीन सिग्नल आहे या गोष्टीला? नक्की आहे. शिंदेसोबत जायला उद्धवजी तयार आहे? तो त्यांच्या पातळीवर निर्णय होणार आहे. पहिले प्रस्ताव तर येऊ द्या त्यांच्याकडनं. काय फक्त पाठिंबा मागतायत ते, त्यांच्याकडनं असा काही ठोस प्रस्ताव आलेला नाहीये. या संदर्भात तुमचं आज काय बोलणं झालं का? आमची चर्चा झालेली आहे या संदर्भात. उद्धवजी साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतोय, भाजपकडनं काय प्रस्ताव येतोय, नाही तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायला सक्षम आहोत. नाही सर, एक थेट प्रश्न आहे. तुम्ही फक्त सन्मानजनक म्हणताय, जर सन्मानजनक तोडगा तुम्हाला मिळाला शिंदेकडून तर तुम्ही सोबत जायला तयार आहात? येऊ तर द्या ना, येऊ तर द्या ना. आलेला नाहीये ना, येऊ तर द्या. नक्की विचार करू ना त्याच्यावरती. वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल ना. तुम्हाला शिंदेसोबत जायला काही वावडं नाही? आता अर्थ तुम्ही काढू शकत नाही की वावडं नाहीये. प्रस्ताव तर येऊ द्या. तुम्ही त्यांना विचारा ना प्रस्ताव.